फ्रायडेला आम्ही धुरंधर पाहायला गेलो होतो. नाईट शोला गेलो होतो, तर भल्या पहाटेच परत आलो. असो, एक महत्त्वाची टिप, जर तुम्ही धुरंधर नाईट शोला जाणार असाल तर त्या दिवशी दुपारी 2-3 तासाची मस्त झोप घेऊन जा, नाहीतर तुम्हाला त्याच्यानंतर प्रचंड झोप येईल आणि तुम्हाला 2-3 दिवस त्या झोपेचा कोटा पूर्ण करायला लागेल. अजून दुसरी गोष्ट, इकडे काहीच बीप नव्हतं, सगळ्या शिव्या आणि जे सेन्सर बोर्डने आपल्याकडे 6 मिनटं कट करायला लावले वगैरे ते पूर्ण इकडे पाहायला भेटलं. भाई, पहिल्यांदा आयुष्यात मी बॅक टू बॅक इतक्या शिव्या ऐकल्या, फक्त शिव्या. आणि खूप व्हायलन्स आहे, खूप जास्त. म्हणजे पहिल्या याच्यात पण आहे, बट याच्यात खूपच जास्त आहे असं मला वाटलं. आणि जर तुम्ही माझ्यासारखे असाल ज्यांना मारामारी कापाकापी एवढं आवडत नसेल तर तुम्हाला थोडं कठीण जाईल तिथे. पहिले 50-60 मिनटं थोडा स्लो आहे मूवी. कारण स्लो नाही म्हणतायत, कम्पॅरेटिव्हली स्लो आहे. कारण पहिल्या पार्टमध्ये त्यांनी एवढ्या आपल्याला एक्सपेक्टेशन हाय करून ठेवल्यात की प्रत्येक टर्न्स अँड ट्विस्ट आणि खूप जणांची मस्त एंट्री, कमाल म्युझिक. त्या कम्पॅरेटिव्हली थोडा इकडे स्लो झाला आहे, फ्लॅशबॅक वगैरे दाखवला आहे. आणि अजून एक गोष्ट की म्युझिक मिसिंग आहे यार. म्हणजे पहिल्याच्यात काय गाणे होते मस्त, म्हणजे ते शरारत, टायटल सॉन्ग, फुसफुस सॉन्ग, हे यावेळी नाही आहे. म्हणजे त्यांनी टाकले आहेत गाणे, बट पहिल्याच्या कम्पॅरेटिव्हली खूप थोडे डल वाटते. आणि पोस्ट क्रेडिट वगैरे काही नाही आहे, तिसऱ्या पार्टची काही हिंट नाही आहे. हां, यामी गौतमचा गेस्ट अपिअरन्स आहे, खूप छोटासा. हां, आणि विकी कौशल वगैरे येतो. काही नाही आहे, बिलकुल पोस्ट क्रेडिटसाठी थांबू नका. मूर्खासारखे तिकडे असे नावं चाललेले असतात सगळ्यांचे आणि आपण त्याच्याकडे पाहत असतो की काहीतरी येईल. काहीच नाही आहे. गप, मूवी संपला, निघून या, बिलकुल थांबू नका आणि घरी जाऊन झोपा. की एंडिंग छान आहे. मला पर्सनली पहिला पार्ट जास्त आवडला, पण हा पण पार्ट छान आहे. तुम्ही सांगा मला तुम्हाला कसा वाटला हा पार्ट. तर